नमस्कार. आज आपण बोलणार आहोत भारताच्या रस्त्यांबद्दल. पण थांबा, हे फक्त रस्ते नाहीत. या तर आपल्या देशाच्या जीवनवाहिन्या आहेत. जणू काही रक्तवाहिन्याच, ज्या आपल्या देशाला जिवंत आणि धावतं ठेवतात. तर सुरुवातच करूया एका जबरदस्त उपमेने, जी आपल्याला हे समजायला मदत करेल की या वाहतूक व्यवस्थेचं महत्त्व नेमकं आहे तरी काय. बघा किती परफेक्ट आहे हे. खरंच आहे नाही का? जसं आपलं शरीर रक्तवाहिन्यांशिवाय चालू शकत नाही, तसंच देशाच्या विकासाचा रक्त ह्या वाहतूक व्यवस्थेतूनच तर वाहतं. मग वाहतूक म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. कोणतीही गोष्ट, मग ती वस्तू असो, सेवा असो किंवा माहिती, एका जागेवरून दुसऱ्या जागी नेणं. म्हणजे जिथे गोष्टी बनतात तिथून जिथे त्यांची गरज आहे तिथपर्यंत पोहोचवणं. याच व्यवस्थेमुळेच सर अर्थव्यवस्था चालते. बरं, वाहतुकीचे तसे अनेक प्रकार आहेत. आता आपण ते पाहूया आणि त्यातही रस्तेच भारतासाठी इतके खास, इतके महत्त्वाचे का आहेत यावर जरा नजर टाकूया. हे बघा, भारतात मुख्यत्वे 4 प्रकारचे मार्ग आहेत: रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलमार्ग. पण आज आपलं सगळं लक्ष असणार आहे रस्त्यांवर. का? कारण हीच ती व्यवस्था आहे जी देशाच्या कानाकोपऱ्यात अगदी तळागाळात पोहोचली आहे. आपला देश हा खेड्यांचा आणि शेतीचा देश आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. आणि इथेच रस्त्यांची खरी ताकद दिसून येते. विचार करा, शेतकऱ्याने पिकवलेलं धान्य बाजारात कसं पोहोचणार, किंवा गावातल्या माणसाला शहराशी कसं जोडलं जाणार. या सगळ्याचं उत्तर एकच आहे: रस्ते. आणि जर साधे रस्ते हा विकासाचा पाया असतील ना, तर राष्ट्रीय महामार्ग म्हणजे नॅशनल हायवे हे तर या पायावर उभे राहिलेले भक्कम स्तंभ आहेत. हेच ते मार्ग आहेत जे संपूर्ण देशाला एका धाग्यात विणतात. या महामार्गांच्या विकासामागे एक मोठी संस्था आहे, NHAI, म्हणजेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण. 1989 मध्ये याची स्थापना झाली आणि खरं काम सुरू झालं 1995 पासून. आणि इथूनच महामार्गांच्या एका नव्या युगाला सुरुवात झाली. आणि या कामाचा आवाका किती मोठा आहे ते या आकड्यावरूनच कळेल. तब्बल 1,45,240 किलोमीटर एवढ्या लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आज आपल्या देशात आहेत. जरा विचार करा, केवढं मोठं जाळं असेल हे. याच जाळ्यातला एक महत्त्वाचा धागा म्हणजे NH44. हा आहे भारताचा सर्वात लांब महामार्ग, जो काश्मीरच्या श्रीनगरपासून थेट कन्याकुमारीपर्यंत जातो. म्हणजे देशाचं उत्तर टोक थेट दक्षिण टोकाशी जोडतो. आणि गोष्ट फक्त लांबीची नाहीये, तर उंचीचीही आहे. लडाखच्या उमलिंगला पासमध्ये तब्बल 19,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर जगातला सर्वात उंच मोटरेबल रोड बांधला गेलाय. हे इंजिनिअरिंगचं एक आश्चर्यच म्हणावं लागेल. या सगळ्या मोठ्या बदलांमागे एक मास्टर प्लॅन होता. तो म्हणजे राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प किंवा NHDP. ह्या अंतर्गत जवळपास 13,000 किलोमीटरचे 4 आणि 6 लेनचे हायवे बनवण्याचं काम हाती घेण्यात आलं. या प्रकल्पाचे 2 सर्वात महत्त्वाकांक्षी भाग म्हणजे: 1. सुवर्ण चतुर्भुज, जो दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या 4 महानगरांना जोडतो, आणि दुसरा म्हणजे कॉरिडॉर महामार्ग, ज्याने देशात उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम अशा 2 महाधमन्या तयार केल्या. हे कॉरिडॉर किती विशाल आहेत ते बघा. उत्तर दक्षिण कॉरिडॉर श्रीनगर ते कन्याकुमारी आणि पूर्व पश्चिम कॉरिडॉर गुजरातच्या पोरबंदरपासून आसामच्या सिलचरपर्यंत जातो. म्हणजे अक्षरशः देशाची 4ही टोकं एकमेकांना जोडली गेली आहेत. हे आकडे, हे प्रकल्प, हे विक्रम ऐकून खरंच खूप छान वाटतं नाही का? पण प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते. आणि या विक्रमांच्या पलीकडे एक वास्तव आहे जे आपल्याला स्वीकारावंच लागेल. कारण कोणताही प्रवास अडथळ्यांशिवाय पूर्ण होत नाही, नाही का? आणि भारतीय रस्त्यांच्या प्रवासातही असे अनेक अडथळे आहेत. जसं की आजही पावसाळा आला की अनेक गावांचा संपर्कच तुटतो. रस्त्यांवर होणारे अपघात, वाहतूक कोंडी, प्रदूषण या तर मोठ्या समस्या आहेतच. अनेकदा पाऊस, पूर यामुळे रस्त्यांचं मोठं नुकसान होतं. काही ठिकाणी महामार्गांचं बांधकाम आणि देखभाल म्हणावी तशी होत नाही. आणि रस्त्यांच्या कडेला ज्या बेसिक सुविधा हव्यात त्यांचा तर अनेकदा पत्ताच नसतो. मग या सगळ्या परिस्थितीत या आपल्या जीवनवाहिन्यांचा पुढचा प्रवास कसा असेल? म्हणजे मूळ प्रश्न तोच राहतो. देशाचा भविष्याचा प्रवास जर आपल्याला सुरक्षित आणि वेगवान करायचा असेल, तर या महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांना आणखी मजबूत कसं करता येईल? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपण सगळ्यांनी मिळून शोधायला हवं.